नमस्कार मित्रांनो, राम राम. मी नाजूक काशीवार, कला शिक्षक, शासकीय आश्रमशाळा जारावंडी. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की कला शिक्षक काय असते. कला शिक्षक म्हणजे कलेशी संबंधित माहिती देणारा शिक्षक. म्हणजे त्याच्यामध्ये चित्रकला येतो, संगीत येतो. आता संगीतामध्ये तबला येतो, हार्मोनियम, तसेच बासरी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डान्स येतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कला असतात. तर या सर्व कलांविषयी किंवा ज्या बी कला असतात त्यांच्याविषयी माहिती देण्याचे काम हा कोणत्याही शाळेतील कला शिक्षक करत असतो. तर तशाच प्रकारचे कलेशी संबंधित जे माहिती आहे ती मी मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवित असतो. तर माझ्या शाळेचं, मी ज्या शाळेवरती कला शिक्षक आहे त्या शाळेचं नाव आहे शासकीय आश्रमशाळा जारावंडी. तुम्ही पाहू शकता. तर हे आमच्या आश्रमशाळेचे नाव आहे. तर हे जे वरती लिहिलेले नाव तुम्हाला दिसत आहे, हे नाव मी स्वतः लिहिलेलं आहे. तर आपण एक चॅनल बनत आहोत, युट्यूब चॅनल. त्या चॅनलचं नाव आहे कमलाची या सकला. कमलाची या सकला याचा अर्थ होतो कमलाची या साकला म्हणजे, तर कमलाची या साकला म्हणजे जी आनंद देते ती कला. तर वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत असताना त्याच्यातून, त्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थी हे आनंद घेत असतात आणि ते स्वतःची नाविन्यता निर्माण करत असतात आणि नाविन्यपूर्णपणे आपले कौशल्य दाखवत असतात. तर आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण असे कलापूर्ण ड्रॉइंग केलेले आहेत. तर आमची, तुम्हाला हे बघा, ही एक पुस्तक आहे. चित्रकलेशी संबंधित आमच्या शासकीय आश्रमच्या शाळेच्या अंतर्गत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग होत असतात. तर ही प्रकल्प अभिव्यक्ती अंतर्गत आमची ट्रेनिंग झाली होती. तर अशा प्रकारच्या ज्या ट्रेनिंग होतात त्याच्या मधून सुद्धा आम्हाला खूप चांगले अनुभव किंवा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आम्हाला शिकायला मिळाल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे वारली चित्र काढलेले आहे. मुलांनी स्वतः काढलेले आहेत. इथं जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यातील काही विद्यार्थ्यांनी हे चित्र काढलेले आहेत. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे पापडे. विद्यार्थी आहे, तिचं नाव आहे संजुला. तिनं सुद्धा हे चित्र काढण्यात मदत केलेली आहे.